नमस्कार, प्राजक्तास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी नेहमी एकाच प्रकारची बनवली तर खाऊन कंटाळा येतो, तर यात आपण काही वेगळी पद्धत वापरणार आहोत. चला काय घेतलंय ते बघूया. 1 वाटी साबुदाणा मी इथे 3 पाण्याने स्वच्छ धुवून साबुदाणा भिजेल इतपत पाणी घालून रात्रभर भिजू घातला होता. बघा साबुदाणा छान मोकळा झालेला आहे आणि छान भिजलेला सुद्धा आहे. इथे मी 1 वाटी शेंगदाणे भाजून थंड करून त्याची साल काढून बारीक करून घेतलेले आहे. 2 बटाटे मी इथे साल काढून घेतलेले आहे. इथे 6 ते 7 हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घेतली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण 2 बटाटे घेतले आहे. त्यातला जो एक बटाटा आहे तो आपण किसणीने किसून घेणार आहे. सगळा बटाटा मी इथे असा छान किसून घेतलेला आहे. किसलेला जो बटाटा आहे तो आपण पाण्यामध्ये टाकून घेऊ. जो दुसरा आलू घेतलेला आहे त्याला आपण आधी असं पातळ स्लाइस मध्ये कट करणार आहोत. मी इथे सगळ्या आलूचे असे स्लाइस करून घेतलेले आहे. बघा असे याचे एकदम जाडीने एकदम बारीकने असे लच्छे करून घ्यायचे आहे. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण जिरं घालून घेऊ. तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल. हिरवी मिरची आपण बारीक करून घेतली ती टाकू. मिरची तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे. मिरची छान फ्राय झालेली आहे. आता यामध्ये आपण किसलेला आणि कट केलेला दोन्ही आलू यामध्ये टाकून घेऊ. आलू तेलामध्ये छान आपल्याला फ्राय करायचं आहे. इथेच ऍड करणार आहोत त्यामुळे काय होईल आलू आपला लवकर शिजेल. मिक्स करू. आपले आलू छान शिजलेले आहे. आता जो साबुदाणा आपण भिजवलेला होता तो यामध्ये टाकून घेऊ. मिक्स करून घेऊ. साबुदाणा आपला छान शिजलेला आहे. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. मिक्स करू. आपली गरमागरम साबुदाणा खिचडी तयार आहे. बघा आपण जो आलू किसून टाकलेला होता तो प्रत्येक बाईट मध्ये येणार आहे खाताना, आणि जो आलू आपण कट करून टाकलेला होता त्याचा असा एक क्रिस्पीनेस लागेल खाताना. आता ही साबुदाणा खिचडी रेडी आहे. आपण गरमागरम सर्व करून घेऊ. गरमागरम साबुदाणा खिचडी सोबत मी ते छान असं थंडगार ताक ठेवते. आपली गरमागरम थोडी वेगळ्या पद्धतीने अशी साबुदाणा खिचडी रेडी आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नव्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.